सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। भारत फुकट्यांचा देश। भारत सरकार तथा राज्य सरकार यांच्या विविध योजनांचा अभ्यास करता भारत हा फुकट्यांचा देश होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे। परिस्थिती आज भारतात आहे। येथील जनतेला सुविधाही हव्यात, पण वैयक्तिक स्वार्थ पाहून मोठा, नेमकी हीच मानसिकता राजकारण्यांनी ओळखून फुकट वाटपण्याच्या सपाटाच लावलाय। एसटी बस मोफत केली, गरज नसताना लोक फिरत आहेत। परिस्थिती ही आहे की बसमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाही। निराधार योजना आणली, पण चांगला भक्कम आधार असणारे लोक सुद्धा या योजनांचा भरपूर फायदा घेत आहेत। शेतकऱ्यांना शेतविमा, विविध सबसिडी, शेतकरी सन्मान निधी, विहीर पंप, पाईप, स्प्रिंकलर, म्हशी, बकऱ्या इत्यादी मोफत योजनांचा पाऊस पडत आहेत। PM आवास योजनेअंतर्गत मोफत घरे, मोफत आरोग्य, 5 लाखांपर्यंतचे आरोग्य विमे, मोफत धान्य, मोफत गोदाम, माता महिलांना लाडकी बहीण योजना। थोडक्यात काय तर मध्यमवर्गीय नोकरदारांनी टॅक्स पेयर सोडले तर एक घटक असा ठेवला नाही ज्याला फुकट काही मिळणार नाही। वरून जनतेची ओरड आहे की पेट्रोल स्वस्त करा, वस्तू स्वस्त करा। तिकडे शेतकऱ्यांना धान्याला अजून भाव हवा, इकडे जनतेला स्वस्तही हवी। या योजना हव्यात, पण ह्या खरोखर ज्याला गरज आहे त्यालाच। या योजनांचे दुष्परिणामही आता दिसत आहेत। काम करायला कोणी तयार नाही, कामावर मजूर मिळत नाहीत। शेतीच्या कामे, निंदणी, खुरपणीसाठी आधी स्त्रिया मिळायच्या, आता कदाचित काही त्याही कमी होतील। ग्रामीण भागात तर ही स्थिती आहे की महिन्याला 1000 रुपये जरी कमवले तरी सर्व खर्च निभावतो, कारण गोदाम मोफत किंवा कमी किमतीत मिळते, सबसिडीवर सिलेंडर मिळतात, वृद्धांना निराधारचे पैसे मिळतात, घर तर आधीच फुकट आहे। त्यामुळे जनता कमालीची निष्क्रिय झाली, व्यसनी झाली। ग्रामीण भागामध्ये आता दारूपुरतेच काम करताना काही लोक दिसतात। या योजनांनी जनतेचे भले व्हायचं असते तर गेल्या 50 वर्षातच झाले असते। कित्येक वर्षांपासून दारिद्र्य रेषेखालील असणारे लोक आजही दारिद्र्य रेषेखालीच आहेत। आजही तेच आयुष्य जगतात, कारण त्यातून बाहेर निघण्याची मानसिकता सरकारनं कधी निर्माण होऊच दिली नाही। सर्व काही मोफत किंवा आरामात बसून मिळत असताना उगीच कामाची दगदग करणार कोण? आता त्यांच्या डोळ्यात स्वप्नही निर्माण होत नाहीत। आधीच व्यसनाधीन असलेला बाप, आजूबाजूला वातावरणही व्यसनाचा परिणाम। या वर्गातील मुले शाळेत तेवढे लक्ष देत नाहीत आणि तरुण वयात तेही व्यसनाच्या अधीन होत आहेत। याचाही सर्वे सरकारनं एकदा करायलाच हवा, पण राजकीय लोकांना याची काही घेणं देणं नसावं, कारण या तरुण वर्गाला स्वतःकडे आकर्षित करत ते त्यांच्याच रॅलीची महफिल वाढवत आहेत। पण या फुकट खाऊ बरबाद पिढ्यांचं भविष्य काय? इतके दिवस फुकट घेऊनही हे लोक जर तिथेच असतील तर त्यांच्यावर होणारा खर्च निष्फळ वाया जात नाही का? टॅक्स भरणारा वर्ग रात्रंदिवस मेहनत करून कुटुंबाला चांगले आयुष्य देण्याचं स्वप्न रंगवत असतात। सतत कष्ट करत मिळालेला त्यांचा तो पैसा आणि त्यातून भरला जाणारा टॅक्स हा देश चालवतो। मोफत बसून खाणारी जनता नव्हे। भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे। याचा अर्थ जगण्यासाठी, चांगल्या सुखसुविधांसाठी इथे बरीच स्पर्धा करावी लागणार आहे। असं असताना एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जर फुकट वाटप होत असेल तरी धोक्याची घंटा नक्कीच असणार। इथे देश महत्त्वाचा की वैयक्तिक राजकीय स्वार्थ हे आता जनतेनंच ओळखणं आवश्यक आहे। हे असं सुरू राहिले तर जनताच एक दिवस फुकट योजनांच्या विरोधात रस्त्यावर उतरेल। टॅक्स पेयर्स यांनी टॅक्स का भरावा? कारण ते कष्ट करून त्यांच्या कुटुंबाला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा निर्माण करत आहेत। त्यांना कुठलाच मोफतची अपेक्षा नाही। मग त्याचा कष्टाचा पैसा जर असा फुकट वाटला जात असेल तर त्यांनी टॅक्स का भरावा? कारण पैसा तसाही पाण्यातच जाणार आहे। मुख्यमंत्री दादा तुले लाडकी बहीण बोले, मुख्यमंत्री दादा तुले लाडकी बहीण बोले, 1500 रुपये ते नको तुझे रे मले, 1500 रुपये ते नको तुझे रे मले। राब राब शेतात गाडतो मी घाम, पिकविलेल्या पिकाला द्यावा हमी दाम। हो राब राब शेतात गाडतो मी घाम, पिकविल्या पिकाला द्यावा हमी दाम। बियाणाचे रे भाव, बियाणाचे रे भाव नेले गगनाले,
बियाणाचे रे भाव नेले गगनाले, 1500 रुपये ते नको तुझे रे मले, 1500 रुपये ते नको तुझे रे मले. केजी ते पीजी कर मोफत शिक्षण, गरिबीच्या पोरांना दे रे आरक्षण. केजी ते पीजी कर मोफत शिक्षण, गरिबीच्या पोरांना दे रे आरक्षण. परेशान भाचे तुझे दादा रे, माझा मुख्यमंत्री दादा. परेशान भाषे तुझे शिकले सवरलेले, परेशान भाषे तुझे शिकले सवरलेले. 1500 रुपये ते नको तुझे रे मले, 1500 रुपये ते नको तुझे रे मले. खरं प्रेम असेल तुझ बहिणीवर, खरं प्रेम असेल तुझ बहिणीवर, वाढलेली महागाई आधी कमी कर, वाढलेली महागाई आधी कमी कर. गॅस नाही वेळेवर घरी स्वयंपाकाले, गॅस नाही वेळेवर घरी स्वयंपाकाले. 1500 रुपये ते नको तुझे रे मले, 1500 रुपये ते नको तुझे रे मले. दादा रे, दादा रे, दादा रे, माझा मुख्यमंत्री दादा. दोन्ही हात जोडून विनंती ही माझी, पुण्या मुंबईला फिरतो कैलास दादाजी. दोन्ही हात जोडून विनंती ही माझी, पुण्या मुंबईला फिरतो कैलास दाजी. काहीतरी कामधंदा लाव तू दाजीले, काहीतरी कामधंदा लाव तू दाजीले. 1500 रुपये ते नको तुझे रे मले, 1500 रुपये ते नको तुझे रे मले. दादा रे, दादा रे, दादा रे, माझा मुख्यमंत्री दादा. मुख्यमंत्री दादा तुला लाडकी बहीण बोले, मुख्यमंत्री दादा तुले लाडकी बहीण बोले. 1500 रुपये ते नको तुझे रे मले, 1500 रुपये ते नको तुझे रे मोले. 1500 रुपये ते नको दादा देऊ रे मले. धन्यवाद. जय भीम. गाणं आवडल्यास सर्वांनी शेअर करा.